आज आपण मस्त तिखट आणि झणझणीत मिरचीचा खरडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. इथे मी तवा तापत ठेवला, त्याच्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. आता हे शेंगदाणे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. तेल न टाकता असेच भाजायचे. इथे 2 ते 3 मिनिटांनी माझे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावर डाग पडलेले आहेत. हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तव्यावर मी मिरच्यासुद्धा घालणार आहे. इथे तुम्ही तिखटाप्रमाणे मिरच्या घेऊ शकता, तुम्हाला जशा तिखट लागत असतील तशा. मी या हिरव्या डार्क रंगाच्या मिरच्या घेतल्यात. या 15 ते 20 हिरव्या मिरच्या आहेत. आता 2 मिनटं आपली मिरची नुसती भाजून झाल्यानंतर त्याच्यावर मी अर्धा चमचा तेल घातले. पुन्हा 5 मिनटं त्याला भाजून घेणार आहे. 5 मिनटं छान भाजून घेतल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि गरम तवा आहे म्हणून मी लसूण घातला आहे. लसूणसुद्धा मी त्याच वाटीने घेतला आहे ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले होते. 2 मिनटं लसूणाचा फक्त परतून घेते आहे. सगळं साहित्य प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवते. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि ज्या वाटीने शेंगदाणे घेतले तेवढीच वाटी मी कोथिंबीर घेतली आहे. आता सगळे पदार्थ व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला जाडसर वाटून घेणार आहे. चवीपुरतं मीठ घालते. परत थोडंसं मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. कोथिंबीर घातली आहे. हे मिश्रण थंड होत होतं तोपर्यंत मी त्याच तव्यावर भाकरीसुद्धा करून घेतली होती. आता मी तव्यावर 2 चमचे तेल घातले. माझा चमचा खूप छोटा आहे. आता केलेला आपण जो खरडा आहे तो 2 मिनटं परतून घेणार आहे. म्हणजे हा खरडा जास्त दिवस टिकतो. 2 मिनटं मी ह्याला चांगलं परतून घेते. तुम्ही बघू शकता खरडा छान परतून झालेला आहे. थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आहे पुन्हा आणि आता हे सर्व करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.